श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 29 जुलै वार बुधवार या दिवशी आलेली आहे पौर्णिमा. ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा असणार आहे. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा, प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि अशातच या 29 जुलै वार बुधवार रोजी आलेली आहे गुरु पौर्णिमेचा योग येत आहे. आपल्या संस्कृतीत गुरु पौर्णिमेला खास विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण हा दिवस महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणजेच व्यास पौर्णिमा म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या गुरूंबद्दल, माता पित्यांबद्दल आणि ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळते त्या सर्वांबद्दल आपण या दिवशी कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व, या दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणत्या चुका चुकू नये, करू नये. त्याचबरोबर आपल्या मुलांची अजिबात जर प्रगती होत नसेल तर प्रगती व्हावी, यासाठी नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये यश मिळावं, त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी, अडथळे आहेत, नजर दोष आहेत, विघ्न आहेत, तर ती दूर व्हावी, यासाठी प्रत्येक आईने गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचे काही अतिशय अत्यंत प्रभावशाली असे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे आता उपाय आपल्याला कोणता करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, या कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा, कारण की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते आणि खास करून माता लक्ष्मीची आपल्यावरती विशेष कृपा व्हावी. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहे, अडचणी आहे, त्या दूर व्हाव्या म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल, चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे किंवा जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्याचबरोबर कारण की या वस्तू टाकल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं जे काय पुण्य फळ आहे तर ते मिळत असतं. म्हणून आवर्जून या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदीवरती जाऊन स्नान करावं. असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील आणि मनातील स्वच्छता महत्वाची आहे. आपल्या माता पित्यांचा आणि गुरूंच्या चरणाचा स्पर्श करून कृपा आशीर्वाद नक्की घ्यावा, कारण आई वडील हेच आपले पहिले गुरु असतात. घरात श्री गुरुचरित्र किंवा सत्यनारायण भगवानाची पूजा करावी, दत्त महाराजांची उपासना करावी, स्वामींची उपासना करावी. या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करावे. त्याचप्रमाणे पिवळ्या वस्तूंचं दान करावं, जसं की केळी असेल, चना डाळ असेल, हरभरा डाळ, पिवळे कापड दान करणे अतिशय अत्यंत विशेष फलदायी मानले जाते. आता या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे देखील मी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये कुणाशीही वादविवाद करू नका आणि कुणाचा अनादर, अपमान करू नका. या दिवशी मांसाहार, दारू किंवा तामसी अन्न पदार्थांचे सेवन पूर्णपणे वर्ज्य करावे. कुणाबद्दलही आपल्या मनामध्ये वाईट भावना, विचार ठेवू नका, मत्स्य राहू नका. त्याचबरोबर आपल्या घरातील वडीलधाऱ्यांचा किंवा गुरुजनांचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य करू नका. अन्यथा
अन्यथा पूजेचं संपूर्ण फळ जे आहे तर ते मिळत नाही। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या वाणीमध्ये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी खास करून काही विशिष्ट मंत्र आणि स्तोत्रांचं पठण करणं देखील तितकंच गरजेचं आहे। या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावून ओम गुरुवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी या मंत्राचा आवर्जून 108 वेळा जप करायचा आहे। त्याचबरोबर मग ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। त्याचबरोबर तुम्ही ज्या कुठल्या देवांना गुरु मानत असाल त्या गुरूंचं स्मरण करायचं आहे। या दिवशी आवर्जून दर्शन घ्यायचं आहे। त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथामधील 14वा अध्याय आणि दत्तभावनीचं पठण करणं मुलांच्या अभ्यासातील एकाग्रतेसाठी आणि बुद्धिवर्धनासाठी या दिवशी ओम गणपतये नमः किंवा सरस्वती मंत्र ओम सरस्वती नमः चा जप करणे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते। हे मंत्र आणि स्तोत्र घरातील वातावरण शुद्ध करतात आणि मुलांमध्ये एक सकारात्मकता त्याचबरोबर सकारात्मक विचारांचा संचार देखील करत असतात। आपण आता सर्वात महत्त्वाच्या भागांकडे वळणार आहोत। बघा, बुधवारी येणाऱ्या गुरुपौर्णिमेला आईने आपल्या मुलांच्या यशासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी, त्याचबरोबर उत्तम आरोग्यासाठी, त्याचप्रमाणे विघ्नहरणासाठी कोणता विशेष उपाय करायचा आहे। कारण की बघा, बऱ्याच वेळा मुलांना कुणाची तरी वाईट नजर बाधा लागते, दोष लागतात, अभ्यासात मन लागत नाही, नोकरीत अडचणी अडथळे येतात आणि स्वभाव जो आहे मुलांचा तर तो हट्टी चिडचिड बनत जातो। या सर्वांवरती हा उपाय अतिशय अत्यंत अचूक आणि प्रभावशाली मानला जातो। यासाठी आईला 5 महत्त्वाच्या वस्तूंची गरज लागणार आहे आणि हा उपाय जर तुम्हाला घरामध्ये सूतक असेल, पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। त्याचबरोबर हा उपाय का करावा? बघा, जर मुलं खूप प्रयत्न करत असेल, त्यांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल किंवा कुणाची तरी वाईट नजर त्यांना त्रास देत असेल तर त्यामुळे कुठेतरी त्यांचा स्वभाव हा चिडचिडा, हट्टी होऊन जात असतो। कोणत्याही वयोगटाच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करू शकता। बघा, आणि त्याचबरोबर जर घरामध्ये सूतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। मग नंतर एखाद्या पौर्णिमेला तुम्ही जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे? बघा, फक्त मनामध्ये आपल्याला उपाय करत असताना विश्वास ठेवायचा आहे। मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु येऊन देऊ नका। अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने उपाय करा, नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो होणार आहे। उपाय बघा, काय करायचं आहे तुम्हाला, यासाठी आपल्याला 5 वस्तूंची गरज आहे। पहिली वस्तू म्हणजे चिमूटभर खडं मीठ जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। मीठ जे सर्व नकारात्मक ऊर्जा असते ना तर ती शोषून घेते। दुसरी वस्तू म्हणजे 2 ते 3 वाढलेल्या लाल मिरच्या ज्या वाईट दृष्टींचा प्रभाव नष्ट करतात। तिसरी वस्तू म्हणजे काळी मिरी, आपण मसाल्यामध्ये जी वापरतो ना तर ती काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे। याच बरोबर चौथी वस्तू म्हणजे राई आपण मोहरी असते ना, तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता। ज्यांच्याकडे पिवळी मोहरी नसेल त्यांनी काळी मोहरी घेतली तरी देखील चालणार आहे। म्हणजेच जी विघ्न आणि दोष आहेत तर ती दूर करते। चौथी वस्तू म्हणजे छोटीशी हळकुंडाची काडी, आपण गड्डा जो म्हणतो हळकुंड, तर ते घ्यायचं आहे। चिमूटभर हळद जी आहे तर ती गुरुग्रहाला बलवान करते आणि आपले जे काही रखडलेले मार्ग आहेत तर ते यशाचे मार्ग मोकळे करते। 5वी वस्तू म्हणजे थोडेसे काळे तीळ किंवा कापूर सर्व ग्रहांचे दोष शांत करतात। हा उपाय बुधवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी अगदी 6 वाजल्यापासून तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत करू शकता। सूर्यास्ताच्या वेळी रात्री 8च्या दरम्यान किंवा जास्तीत जास्त 9:30च्या दरम्यान हा उपाय करायचा आहे। उपायाची पद्धत अतिशय अत्यंत साधी सोपी आहे परंतु शास्त्रोक्त आहे आणि या 5ही वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये किंवा एका वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर आपल्या मुलांना किंवा मुलींना पूर्वेकडे तोंड करून आसनावरती बसवायचं आहे। आईने स्वतःच्या हातात या वस्तू उजव्या हातामध्ये घ्यायच्या। मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत ज्या पद्धतीने घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचा आहे, ओवाळून घ्यायचा आहे। 7 वेळा हा उतार आपल्याला करायचा आहे। म्हणजे सर्वात प्रथम 7 वेळा ओवाळून घ्यायच्या आणि
या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ओवाळायच्या. ओवाळताना मनामध्ये ओम गणपतये नमः किंवा माझ्या मुलीला जी काही दोष आहे, नजरबाधा आहे, इडापिडा आहे तर ती दूर होऊन देत, त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळू दे, अभ्यासामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये जी काही संकट अडचणी दुःख आहेत तर ते दूर होऊ देत असं तुम्हाला मनामध्ये फील करायचं आहे. माता लक्ष्मीचं किंवा भगवान विष्णू देवांचं स्मरण करायचं आहे आणि या वस्तू ओवाळून झाल्यावरती या सर्व वस्तू घरातील कापूर वापरून घराबाहेर किंवा बाल्कनीमध्ये एका मातीच्या पंतीमध्ये भांड्यामध्ये टाकायच्या आणि त्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायच्या. हा उतारा करताना कोणत्याही प्रकारे मध्येच बोलू नका किंवा मनामध्ये कोणतेही वाईट विचार येऊन देऊ नका. अगदी शांत मनाने पूर्ण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की हा उपाय करावा आणि यामुळे काय फायदा होतो. मिठात आणि मोहरीत वाईट ऊर्जा खेचून घेण्याची अत्यंत प्रभावशाली शक्ती असते. तर हळद ही भगवान विष्णुदेव आणि बृहस्पती म्हणजे गुरूंचं प्रतीक आहे. ज्यावेळी आई हा उतारा करते तिच्या सात्विक भावना आणि या वस्तूंचा एकत्र प्रभाव हा आपल्या मुलांभोवती असलेले वाईट ऊर्जेचे कवच जे आहे तर ते नष्ट करते. यामुळे अभ्यासात मुलांची एकाग्रता वाढते, परीक्षेची भीती दूर होते, नोकरी व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते देखील दूर होतात. मुलांचं आरोग्य हे उत्तम आणि चांगलं राहतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठी तितकाच प्रभावशाली मानला जातो. वयाची कोणतीही कुठलीही अट नाही. तुमची मुलं लहान असेल, शाळेत जाणारी असेल, अगदी कॉलेजमध्ये जाणारी असेल, अगदी 40-50 वर्षापर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकते. जर तुमच्या घरामध्ये 2 किंवा 3 मुलं मुली असतील, प्रत्येक मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळी वस्तू ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे. एकाच वस्तूने उतारा आपल्याला करायचा नाहीये. प्रत्येकांच्या वस्तू वेगवेगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि नंतरच उपाय करायचा आहे. येणाऱ्या बुधवारी म्हणजेच परवा 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा हा अतिशय अत्यंत पावन आणि दुर्मिळ योग आहे. अजिबात वाया घालू नका. आपल्या गुरूंचा, माता पित्यांचा आशीर्वाद नक्की घ्या आणि हा जो उपाय आहे तर तो सर्वांनी प्रत्येकाने आवर्जून करून बघा, करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो बघायला मिळणार आहे. जीवनातील सर्व संकटे अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होताना तुम्हाला दिसून येतील. सोबतच माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचा अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती राहील. पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. आणि बघा, कुठेतरी कुंडलीमध्ये काहीतरी अडचणी येतात, ज्यावेळी आपले ग्रह खराब होतात आणि आपल्याला कामामध्ये यश जे आहे तर ते मिळत नाही. मुलं खूप चिडचिडपणा करतात, सतत आजारी पडत असतात. आपण खूप सर्व काही करतो, परंतु जर फरक पडत नसेल तर या छोट्या गोष्टी केल्याने करायला हरकत नाही. ज्या आपण केल्या तरीही आपल्याला याचा खूप चांगला लाभ जो आहे तर तो होत असतो. तुम्ही हा उपाय करून नक्की बघा, तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल. तर उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि सोबतच कष्ट करत राहा, मेहनत करत राहा आणि कर्म चांगली ठेवा. नक्कीच आपल्याला जीवनामध्ये यश जे आहे तर ते प्राप्त होतच असतं. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. यानंतरही पौर्णिमेबद्दलचे उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच येतील. तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.